गुड मॉर्निंग मित्रांनो. आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये आजचे जे काय महत्त्वपूर्ण प्रश्न तयार होतील त्या प्रश्नांकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. ते प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचे आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये मी थोडंफार एक्सप्लेनेशन देखील देणार आहे आणि तेही आपल्याला समजून घ्यायचं आहे. आपला जो व्हिडिओ आहे तो जास्त लांब किंवा लेंथ होऊ नये त्याची जास्त याची पण आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे. आणि आपण सुरुवात करूया. तत्पूर्वी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आणि आपल्या समोर दररोज चालू घडामोडीचे जे काय सेशन आहेत ते घेऊन येत असतो आणि त्यासाठी ते आवर्जून आपण पाहावेत अशी आमची इच्छा आहे. आणि आता आपण पहिला प्रश्न सुरू करूयात. पहिला प्रश्न काय आहे बघा मित्रांनो. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण म्हणायला येते. न्यायाधिकरण म्हणलं की न्यायालयाच्या संदर्भामध्ये आहे आणि या न्यायालयाच्या संदर्भातली केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण म्हणजे न्यायालयाची दुसरी एक बाजू आहे प्रशासन चालवण्याची. तर त्या संदर्भामध्ये एक अखिल भारतीय परिषद पार पडलेली आहे आणि ती कितवी अखिल भारतीय परिषद आहे तर 10वी अखिल भारतीय परिषद आहे. आणि या 10व्या अखिल भारतीय परिषदेचे जे काय अध्यक्ष आहेत ते आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत, म्हणजे ज्याला तुम्ही सरन्यायाधीश असं म्हणतात आणि ज्यांचं नाव आहे गवई साहेब हे त्या ठिकाणी होते. आणि मग मित्रांनो एक मुद्दा लक्षात घ्या की ही जी परिषद आहे ही परिषद कुठे आयोजित केलेली आहे असं तुम्हाला परीक्षेत विचारलं जातं. तर ही परिषद नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केलेली बघायला मिळते. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा. 22 सप्टेंबर हा जो दिवस आहे हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो किंवा असा प्रश्न आपण बनवलाय की 22 सप्टेंबर हा कोणत्या जागतिक दिनासाठी ओळखला जातोय किंवा काय म्हणून साजरा केला जातो. तर तो मित्रांनो जागतिक गुलाब दिन म्हणून साजरा केला जातो, ज्याला वर्ल्ड रोज डे असं आपण म्हणूयात. आणि हा का तर प्रेम संबंध म्हणजे प्रदर्शित करण्यासाठी, त्यानंतर स्नेह संबंध वाढले पाहिजे आपले, मग ते मित्राला असेल, मैत्रिणीला असेल, आई वडिलाला असेल, भाऊ बहिणी ओके किंवा प्रेयसी असेल, अशा लोकांसाठी आपण तो वापरतो. आणि त्यानंतर परत पुढे बघा. अमेरिकेने भारताला दिलेल्या चबहार कोणतं बंदर आहे बघा, चबहार बंदर आहे संबंधित निर्बंध सूट दिलेली होती. काय दिलेली होती? निर्बंध सूट, जी 2018 पासून दिलेली होती. निर्बंध सूट दिलेली होती अमेरिकेने कोणत्या चबहार पोर्ट साठी दिली होती, बंदरासाठी दिली होती. आणि अलीकडे रद्द केली आहे ही सूट भारताला कोणत्या देशातील बंदर प्रकल्पासाठी देण्यात आलेले आहे. म्हणजे लक्षात ठेवा हे जे चबहार बंदर आहे हे बंदर कोणत्या देशाचं आहे तर मित्रांनो हे जे बंदर आहे हे बंदर आहे इराण. आणि हे बंदर खूप महत्वाचं आहे कारण भारत देश या पद्धतीने इकडे असा बसलेला तुम्हाला बघायला मिळतोय. राईट. आता इकडे भारताचा नकाशा, त्यानंतर इकडे काय आहे पाकिस्तान आहे. राईट. आणि इकडे काय आहे अफगाणिस्तान आहे. ओके. इकडे अफगाणिस्तानचा भाग आहे, अफगाणिस्तानचा हा एरिया आहे. आणि इकडे हा जो इराणचा पार्ट आहे, कशाचा पार्ट आहे? इराणचा पार्ट आहे. हा इराणचा पार्ट इथेच ते पोर्ट आहे. आणि पाकिस्तानचं इथे ग्वादर पोर्ट आहे. कोणतं पोर्ट आहे? ग्वादर पोर्ट आहे. आणि मग मित्रांनो काय होतं माहितीये का, हे चबहार जे काय बंदर आहे हे खूप महत्वाचं बंदर आहे कारण भारताला या इकडे इराण मध्ये जाता येतं. या चबहार पोर्ट वरून आपले जे काय जहाज आहेत ते तिथे थांबतात आणि इथून जो काय जहाजामधील जो काय माल आहे तो इथे बाहेर काढला जातो आणि इथून आपण काय करू शकतो तर अफगाणिस्तान जो देश आहे त्या देशामध्ये आपल्याला पाठवता येतो. अशा पद्धतीने आपण अफगाणिस्तान सोबत व्यवहार करत होतो इराणच्या चबहार पोर्टच्या माध्यमातून. आपला जास्त इंटरेस्ट हा चबहार पोर्ट मध्ये होता. आणि त्याचबरोबर मित्रांनो काय झालंय तर इथून मध्य आशियामध्ये जाता येतं. मध्य आशियातील जे काय राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांसोबत आपण व्यापारी जे काही संबंध आहेत ते आपण प्रस्थापित करू शकतो. पण अमेरिका काय करायली की अलीकडे कुठेतरी भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हा जो प्रयत्न आहे हा यासाठी त्यांनी निर्णय घेतलेला आहे कारण हा जो इराण आहे हा
त्याचा जो काय अणूच्या संदर्भामधला अणुबॉम्ब जे काय आहेत त्याच्या संदर्भामधलं त्याचं जे काय प्रयोजन आहे ते कुठेतरी कमी व्हावं, त्याच्यावरती बंधन यावेत म्हणून अमेरिकेने आर्थिक निर्बंध त्या देशावरती लावलेले आहेत. त्यानंतर आता थोडं पुढे जाऊयात. 2015 मध्ये BCCI, ज्याला आपण बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल फॉर इंडिया अशा पद्धतीने आपण म्हणतो, मग हे क्रिकेटला कंट्रोल करणारा बोर्ड आहे. मग या बोर्डाचे जे काय अध्यक्ष आहेत ते अध्यक्ष कोण आहेत, तर अध्यक्ष आहेत मित्रांनो मिथुन मनहास हे अध्यक्ष झालेले आहेत. आणि यांच्या अगोदर कोण होतं तर रोजर बन्नी हे होते, आणि त्यांच्या अगोदर कोण होतं तर राजीव शुक्ला हे होते. हे पण तुम्हाला लक्षात ठेवता येईल. ओके, आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा, निवडणूक आयोग आहे आणि मला तुम्ही सांगायचं की निवडणूक आयोगाचं आपल्या संविधानामधील कलम किती आहे ते मला तुम्ही कमेंट करून सांगा. किती राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केलेली आहे. बघा, निवडणूक आयोग जो आहे तो भारतातल्या निवडणुका आयोजित करतो किंवा निवडणुकीच्या संदर्भामधले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पण सोडवण्याचा प्रयत्न करतो. राजकीय पक्षांना मान्यता देतो आणि राजकीय पक्षांची मान्यता रद्द देखील करतो. आणि इथे असंच झालं, 474 राजकीय पक्ष आहेत आणि त्यांची जी मान्यता आहे ती मान्यता रद्द करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, भारताने कोणत्या देशाकडून शेंगदाण्यांची आयात केली आहे. भारताने अलीकडे विविध जे काही घटक आहेत त्यांची आयात केलेली आहे किंवा पदार्थ आहेत त्यांची आयात केलेली, त्यामध्ये शेंगदाणे हा प्रमुख घटक आहे. आणि हा जो आहे हा आपण इंडोनेशियाकडून नेहमी आयात करतो, तर याही वर्षी आपण आयात केलेला आहे. त्यानंतर डॉक्टर हिमांशु कुलकर्णी हा पुरस्कार मिळवणारा कितव्या क्रमांकाचे व्यक्तिमत्व आहे. म्हणजे हा पुरस्कार म्हणजे इथे पुरस्कार राहिलेला आहे मित्रांनो, ज्याला आपण वॉटर प्राइज असं म्हणतो. वॉटर इंटरनॅशनल वॉटर प्राइज, आलं लक्षात की पाण्याच्या संदर्भामध्ये त्यांना पुरस्कार देण्यात आलेला होता. आणि ते कितवे हे आहेत, भारतीय आहेत, तर हिमांशु कुलकर्णी हे पहिलेच भारतीय आहेत ज्यांना इंटरनॅशनल वॉटर प्राइज मिळालेला आहे. त्यानंतरचा आपण प्रश्न बघूया. बघा, भारताने होम बाउंड चित्रपट कोणत्या पुरस्कारासाठी अधिकृतपणे निवडला आहे, तर तो ऑस्कर या पुरस्कारासाठी निवडलेला आहे. ओके, त्यानंतर हा जो पुरस्कार आहे किंवा हा जो चित्रपट आहे, हा चित्रपट, या चित्रपटाची जी काय स्टोरी आहे ती 2 मुलं आहेत आणि ही दोन्ही मुलं काय करतात तर पोलीस अधिकारी होण्याचं स्वप्न बघतात. आणि गावातली मुलं आहेत, या पोलीस अधिकारी होण्याच्या स्वप्नासाठी त्यांना किती संघर्ष करावा लागतो, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेपण असतं आणि त्यामध्ये ते प्रयत्न करत असतात. त्यानंतरचा प्रश्न, पहिली जागतिक सागवान परिषद 2025 मध्ये कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेली आहे, तर त्याचं उत्तर करेक्ट असणार आहे केरळ आहे. आणि त्यानंतरचा आपण प्रश्न पाहूया. बघा, एक शेवटचा प्रश्न आहे. हा प्रश्न मला तुम्ही कमेंट करून सांगणार आहात. बघा, प्रश्न काय आहे, कास पठार युनेस्कोच्या यादीमध्ये कोणत्या वर्षी जाहीर झाले आहे ते मला तुम्ही सांगा. 2012, सेकंड ऑप्शन 2011, 2009 आणि यापैकी नाही, अशा पद्धतीने मला तुम्ही शेवटी कमेंट करून सांगा. खूप महत्वाचे हे प्रश्न आहेत, तुम्हाला याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. काही अडचण आल्यानंतर निश्चितच आम्हाला तुम्ही तसं कळवा. तुमचं जे काय रिकमेंडेशन आहे त्याला आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूयात. धन्यवाद. स्वतःचा अभ्यास करा, काळजी घ्या आणि यशस्वी व्हा.